इथं आपलं टेस्टी असं पुलाव तयार आहे. तर मी तुम्हाला काढून दाखवते कसं झालं आहे. हे पहा, एकदम मोकळा मोकळा असं. अजिबात तुम्हाला असं कुठं हे दिसणार नाही. त्याच्यानंतरून गाठी कुठं दिसणार नाहीत. असं भाताचं एकदम मोकळा फटफटीत असं झालेलं आहे. हे बघा, फार सुंदर झालेलं आहे. इवन वाटाण्यांचा कलरसुद्धा पहा, वाटाण्यांचा कलरसुद्धा पहा, एकदम हिरवे हिरवे राहिलेत. अजिबात कलरमध्ये वाटाण्यांचा चेंज झाला नाही आहे. तर ह्याच्यासाठीच आपण वरतून वाटाणे टाकलेत. तर हा आपला मटर पुलाव तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला कसं झालं आहे नक्की सांगा. सबस्क्राईब करायचं तुम्ही विसरता तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि ह्या मटर पुलावासोबत हे राहतं. तर कसं वाटलं तुम्हाला आपली रेसिपी हे नक्की सांगा, कमेंट करा. तुमची कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते. चला तर मग आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तर आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलेला आहोत. तर आज आपल्याला स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला असेल किंवा काही सणाला स्पेशल वेगळा असं भात बनवायचं असेल तर तो पाहणार आहोत. किंवा पाहुण्यांसाठी काहीतरी वेगळा भात बनवायचा असेल, नेहमीच मसाले भात, वरण भात किंवा भाजी, पांढरा भात हे करून कंटाळा आला असेल तर त्याला ऑप्शन आपण आज करणार आहोत वाटाणा भात करणार आहोत. पण नुसता वाटाणा टाकून नाही केलं, त्यात काहीतरी ट्विस्ट मिक्स करणार आहोत आणि मग करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपल्या मटर पुलाव बनवणार आहोत. मटर पुलाव बनवण्यासाठी मी इथं माझं तूप घेतले. तुम्ही तेल घेऊ शकता, बटर पण घेऊ शकता. दोन्हीची टेस्ट खूप छान लागते. त्याच्यानंतर आपण सगळ्यात पहिले याच्यात नाही का, तर इथं मी मटर पुलाव करण्यासाठी तूप घेतला आहे आणि त्याच्यात खडे मसाला टाकला आहे. लवंग, त्याच्यानंतर मिरं आणि काळी हिरवी वेलची, 3च गोष्टी टाकलेल्या आहेत. तर त्यानंतर आपण काय करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ॲड झाल्यावर मी ह्याच्यात जिरा ॲड करणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फुलल्या की आपण ह्याच्यात कांदा ॲड करणार आहोत. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपला छान असं. चिरून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रॉफ चॉप करू शकता किंवा स्क्वेअर पण कापू शकता, तसं पण कापू शकता. तुम्हाला हवं तसं तुम्ही चॉप करून घेऊ शकता. तर मी तो उभा केला आहे व्यवस्थित दिसा म्हणून. कांदा आपल्याला नुसतं त्याचा जस्ट परतून घ्यायचं आहे, त्याचं खूप काही शिजवून नाही घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतरून माझं कांदा थोडंसं परतलं आहे. त्या टायमाला मी ह्याच्यात थोडंसं लसूण आणि अद्रक टाकणार आहे. अद्रकसुद्धा मी तर रफली चॉप करून घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल तसं टाकायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जशा गोष्टी चॉप करतो किंवा तोडून घेतो त्यानुसार प्रत्येक गोष्टीला स्वाद हा येत असतो. समजा जर मी इथं अद्रकची पेस्ट करून घेतली असती तर तिखटपणा जास्त आलं असतं. जेवढं तुम्ही ठेचता किंवा कट करता त्यानुसार भाज्याची टेस्ट किंवा गोष्टींची टेस्ट ही ठरलेली असते. तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजून घेणार. कांदा आपल्याला खूप नाही करायचा, त्याच्यात थोडासा कच्चापणा ठेवायचा आहे, जस्ट परतून घ्यायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही घ्यायचं. त्यानंतर आपण मिरची ॲड करणार आहोत. तर मिरची मी इथं हिरवी मिरची घेतली आहे वरचं देठ काढून. ती आपल्याला या पद्धतीने कट करायची जस्ट मधनं. आता जर तुम्हाला खूप भात तिखट हवं असेल तर तुम्ही काय करायचं, तुकडे तुकडे करून टाकायचे. पण आपल्याला तिखट नको आहे, जस्ट फ्लेवर आला पाहिजे मिरचीचा. तर ही मिरची नुसता फ्लेवर सोडून जाईल, तिखटपणा बिलकुल आणणार नाही. त्याच्यामुळं तशी टाकून घ्यायची. इथं मी 2 ते 3 मिरच्या टाकून घेतल्या आहेत. ही सुद्धा मी अशीच कट केली आहे. हे बघा, असं कट करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आता ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या की आपण याच्यात कसुरी मेथी ॲड करणार आहोत. आपल्या मिरची आणि ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित फ्राय झाल्यात. त्या टायमाला आपण कांदा खूप जास्त फ्राय नाही केलेला. तर हे सगळ्या गोष्टी जेव्हा परतून होतात आपल्या त्या टायमाला आपण ह्याच्यात कसुरी मेथी ॲड करणार आहोत. तर इथं माझ्याकडे कसुरी मेथी आहे. समजा तुमच्याकडे मेथीची चांगली भाजी असेल, म्हणजे आपण जी मेथीची भाजी करतो ती जर असेल, त्याने उलटून खूप छान चव येते पुलावला. ती टाकली तरी काही हरकत नाही, त्याने पण खूप छान चव होते. तर या सगळ्या गोष्टी आपण आता मी मेथी व्यवस्थित क्रश करून टाकली आहे. तुमच्याकडे मेथीची भाजी असेल, आपण जी मेथीची भाजी करतो, मेथीची पराठी करतो, ती मेथी असेल तर त्याने आणखी छान चव येते.
आता हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतून घ्यायचा आणि पाणी ॲड करायचं. आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. त्या टायमाला याच्यात पाणी ॲड करतो आहे. पाण्याचं प्रमाण भाताला किती असावं हे त्याच्या आपण कोणता तांदूळ वापरतो त्या ब्रँडवर, त्याच्यानंतर तांदूळ जुना आहे की नवीन आहे, बासमती आहे की तुकडा आहे किंवा चिकट आहे ह्याच्यावर अवलंबून असतात. इथं मी जिरा राईस घेतला आहे. आपण नेहमी बासमती तांदूळ बनवतो, पण आज आपण जिरा राईसमध्ये बनवणार आहोत. तर माझ्यासाठी इथं मी 1 तांब्या पाणी घेतलं आहे 2 वाट्या तांदळासाठी. तर मी हे माझ्यासाठी पुरेसं प्रमाण आहे. ह्याने माझं तांदूळ व्यवस्थित खुलून येईल. तर ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची. मीठ टाकायचं आपण त्यानंतर आणि तांदूळ टाकणार आहोत. उकळी आलेली आहे व्यवस्थित. तर आता आपण ह्याच्यात मीठ ॲड करणार आहोत. चवीनुसार मीठ ॲड करायचं आपल्या. हे बघा, इथं मी 1 चमचा मीठ ॲड केलं आहे. माझं तांब्याचं प्रमाण हे 1 लिटरचं होतं पाण्याचं. मी 2 वाटीसाठी 1 लिटर पाणी घेतलं आहे तांब्याचं. माझं तांब्याचं प्रमाण 1 लिटरचं होतं. तर आता ह्याला आपल्याला व्यवस्थित उकळी आले आहे. आता कधी कधी काय होतं, भात शिजायला टाकतो आणि पाणी कमी पडतं. तर अशा वेळेस बिलकुल वरून पाणी नाही टाकायचं. तुम्हाला जर असं काही शंका असेल ना, तर सरळ याच्यातलंच पाणी साईडला काढून ठेवायचं. म्हणजे चव स्टेबल राहते भाताची, चेंज होत नाही. नाहीतर आपण जर काढलं ना, वरनं पाणी टाकलं ना, तर भाताची चव पूर्ण बिघडलेली असते. म्हणजे वेगवेगळा फ्लेवर येतो. चला तर मग आता आपण हे टाकून घेऊया. मी भात इथं ॲड करून घेतला आहे. तांदूळ ॲड करून घेतला आहे. व्यवस्थित असं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण मटर पुलाव बनवतोय आणि मटरच नाही टाकले. तर आपण याच्यात मटर ॲड करणार आहोत. पण मटर कधी ॲड करायचे आपल्याला तर सांगते. जरा भात आपण पाणी कमी होऊ देऊया भातातलं आपल्या. मग मी सांगेल तुम्हाला की मटर कधी ॲड करायचे. चला तर जरा ह्या भातातलं पाणी कमी होऊ द्या आपण. 1 उकळी. त्या भातातलं पाणी पूर्ण असं जोपर्यंत तांदूळ शिजत नाही, आता आपल्याला दिसत नाही आहे तोपर्यंत आपल्याला मटर ॲड नाही करायचे. आता माझं पूर्ण चमचा डुबतो आहे त्याच्यात, तेवढा त्याच्यावरती म्हणजे डुबला नाही पाहिजे, सरळ मला इथं वरती तांदूळ दिसलं पाहिजे. या टायमाला आपल्याला मटर ॲड करायचे. चला तर मग करून घेऊया. मटर आधी ॲड केले तर काय होईल मी तुम्हाला सांगते. आपण जर मटर आधी ॲड केले ना, तर आपल्या मटरचं कलर चेंज होणार, ते खूप मॉशी होणार, खूपच शिजणार. त्याच्यामुळं नंतर आपण ॲड करणार आहोत. चला तर मग आता ह्याला होऊ देऊया. तसं आता माझं भाताचं पाणी म्हणजे आपल्याला भात वरती दिसतोय, हे पहा एकदम वरती भात दिसतोय. आता आपण ह्याच्यात मटर ॲड करणार आहोत. मटरचं प्रमाण हे तुम्हाला हवं त्यानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि आता करायचं आपण बारीक गॅस आणि एकदम मंद आचेवर शिजवून घ्यायचं. चला तर मग घेऊया. झाकण झाकायचं आणि शिजवून घ्यायचं. आता आपल्याला कमीत कमी 12 मिनिटं लागणार आहेत. आपला मटर पुलाव कसं झाला आहे चला तर पाहूया. बघा व्यवस्थित शिजला आहे आणि कलर पण तुम्ही पाहत असाल वाटाण्यांचा जरासुद्धा चेंज नाही झालेला. तर ह्याच्यासाठी आपण वाटाणे नंतरून टाकायचे. आता हे आपल्याला न हलवता असंच ठेवायचं आणि परत आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्याने काय होईल नाही का, वाफेत हा अजून जरा चांगला शिजेल आणि मोकळा होईल. चला तर मग टेस्टी असा पुलाव तयार आहे. तो मी आता तुम्हाला काढून दाखवणार आहे. इथं आपलं टेस्टी असं पुलाव तयार आहे. तर मी तुम्हाला काढून दाखवते कसं झालं आहे. एकदम मोकळा असं. अजिबात तुम्हाला असं कुठं हे दिसणार नाही. त्याच्यानंतर गाठी कुठं दिसणार नाही. तसं भाताचं एकदम मोकळा फटफटीत असं झालेलं आहे. हे बघा फार सुंदर झालेलं आहे. इवन वाटाण्यांचा कलरसुद्धा पहा एकदम हिरवे राहिलेत. अजिबात कलरमध्ये वाटाण्यांचा चेंज झाला नाही आहे. तर ह्याच्यासाठीच आपण वरतून वाटाणे टाकलेत. तर हा आपला मटर पुलाव तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला कसं झालं आहे नक्की सांगा. सबस्क्राईब करायचं तुम्ही विसरता तर प्लीज सबस्क्राईब करा.
आणि ह्या मटर पुलावासोबत हे रायतं. तर कसं वाटलं तुम्हाला आपली रेसिपी हे नक्की सांगा, कमेंट करा. तुमची कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते. चला तर मग वाटाणा भात पाहिला, तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ट्राय केल्यावर कसं झालं तुमचं वाटाणा भात हे मला सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नवीन रेसिपीसोबत.